नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। रुक्मिणी काकू इकडे राघवला म्हणत असते की राघव, तू जरा तुझ्या सिनियर बरोबर बोलून घे, त्यांना सांग की जरा आमच्या फॅमिली मेंबरची तब्येत बरी नाहीये। डॉक्टर त्यावर म्हणत असतात, मी तुम्हाला मेडिसिन पण काही लिहून देते आणि त्यांचा डाएट पण लिहून देते, तो सगळा डाएट प्लॅन त्यांना फॉलो करावा लागेल असं डॉक्टर हे राघवला म्हणत असतात। राघव आता चिठ्ठी घेतो आणि बाहेर निघून जातो। मॅडम म्हणत असतात, सिंधू त्यांची काळजी घे आणि सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त वेळचे वेळ त्यांना गोळ्या दे बस, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात। त्यांच्या मागोमाग रुक्मिणी निघून जाते। आता सिंधू ही इथे राजश्रीला उठवते आणि म्हणत असते, आई सगळेजण गेलेले आहेत, आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे। आणि सिंधू ही दरवाजा लावून घेते आणि म्हणते, आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे। राघव सर आता त्यांच्या जाऊन सरांना फोन करतील आणि सगळा प्लॅन कॅन्सल करतील। आता हे सर्व ऐकून राजश्री खूप खुश होते। तर इकडे आता ऋषभ आणि रजनी बाहेर दोघे जण बोलत असतात। ऋषभ म्हणत असतो, रजनी आता मला या सगळ्यांमध्ये काहीतरी घोळ वाटतोय, काकूला ना शुगरचा त्रास आहे ना बीपी वगैरे काही आहे, मग अचानक छातीमध्ये कशी कळ यायला लागली, मला तर काही कळायला मार्गच नाही। मला तर असं वाटतंय की हे सगळं वेगळंच प्रकरण आहे। त्यावर रजनी म्हणत असते, ऋषभ तुला नक्की काय म्हणायचं आहे, सांगशील का? त्यावर ऋषभ म्हणत असतो, मला तर असं वाटतंय की हे सगळं नाटकच आहे। रजनी म्हणत असते, अरे ऋषभ तू वेडा आहेस का, राजश्री वहिनी आणि नाटक करेल? मला कधीच वाटत नाही आणि तिच्या डोक्यामध्ये सुद्धा असं काहीच येऊ शकत नाही। त्या ऋषभ म्हणत असतो, राजश्री काकू तसं नाही करू शकत, पण सिंधू वहिनी तर तसं करू शकते ना। सिंधू वहिनीचा ज्या वेळेला डान्स होता तेव्हा तिने स्वतःच नाटक केलेलं होतं, मग आता इथे असं करू शकते आणि राजश्री वहिनीला हाताशी धरू शकते। त्यावेळेला आता ऋषभ म्हणत असतो, आत्या मी सिंधू वहिनी आणि राजश्री काकूंना बोलताना पाहिलं, त्यामुळे मला असं वाटत आहे की सगळं प्लॅनिंग त्यांचंच असणार आहे। आता रजनी म्हणत असते की त्या दोघी काय बोलत होत्या, जरा मला सांगशील का? ऋषभ म्हणत असतो की त्या दोघी जणी बोलत होत्या काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे। आता रजनी म्हणत असते, अरे बापरे, अशा प्लॅनिंग ह्या दोघी जणी करू शकतात आणि राजश्री वहिनी तिला साथ देतील? खरंच या सगळ्या गोष्टींची मजा वाटते आणि राजश्री वहिनीने असं काही प्लॅनिंग केले असेल तर थांब मी तिच्याकडे बघतेच। तर इकडे आता राघव हा सिनियर सरांना फोन करत असतो आणि त्याच्या ट्रान्सफरचं रद्द करत असतो आणि म्हणत असतो की माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, ज्या वेळेला ती बरी होईल त्यावेळेला मी तशी ड्युटी जॉईन करेल। आता राघव सरांना समोरून ते सर परमिशन देतात। त्यावर राघव सर म्हणत असतात की जशी माझी आई बरी होईल तसं मी ड्युटीवर जॉईन होईल असं म्हणतो आणि आता फोन ठेवून देतो। त्यानंतर राघव हा विचार करत असतो की आईला ही सगळी बातमी सांगितली पाहिजे, तीही खुश होईल आणि तिलाही बरं वाटेल। तर इकडे आता सिंधू आणि राजश्री वहिनी बोलत असतात की राघव सर त्यांची ट्रान्सफर रद्द करायला गेलेले आहेत। राजश्री म्हणत असते, सिंधू अगं आपलं प्लॅनिंग होतं ना ती एकदम सक्सेसफुल झालेलं आहे। राघव हा त्या दोघींच्या रूमच्या दिशेने येत असतो आणि ह्या दोघी जणी रूम मध्ये उड्या मारत असतात आणि गोल गोल फिरत असतात। आता तेवढ्यातच राघव येतो आणि राघवला पाहिल्यानंतर त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा रंगच उडलेला असतो। तो हे सगळं बघून खूप चिडलेला असतो आणि तो राजश्रीकडे म्हणत असतो, आई हे काय आहे? सिंधू आता राघवला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि राघवला म्हणत असते, सर त्यावेळेला तेवढ्यातच राघव हा तिला हात दाखवतो आणि तिला थांबायला सांगतो, कारण राघवला सिंधूशी काहीच बोलायचं नसतं। राघवला ह्या सगळ्या प्रकाराची खूप चिड आलेली असते आणि राघव सर म्हणत असतात की आई मला तुझ्याकडून तर ही अपेक्षा नव्हती, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो। इकडे राजश्री ही रडायला लागते आणि राघव राघव असा आवाज देत असते। राजश्री आता डोक्याला हात लावते आणि म्हणत असते, सिंधू हे सगळं काय होऊन बसलं ग, आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं? आपल्याला असं वाटलं की राघव इथेच थांबेल, जाणार नाही, आणि तो खूप आत्ता चिडलाय आणि कसा आहे तो कोणावरती चिडला ना तर तो त्याला कधीच माफ करत नाही। सिंधू म्हणत असते, आई तुम्ही शांत व्हा, सरांचा स्वभाव कसा आहे तो मला माहित आहे, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही फक्त शांत राहा। राजश्री म्हणत असते, राघव हा प्रचंड चिडलेला आहे। त्यावर सिंधू म्हणत असते, आई खरंच तुम्ही शांत व्हा, मी त्यांना समजवते, आणि सिंधू तिथून निघून जाते। सिंधू ही राघवला भेटायला आलेली असते, पण राघवला या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि राघवला या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि तो रूम मधल्या सगळ्या वस्तू फेकत असतो।
सिंधू तिथे येते आणि सिंधू म्हणत असते, राघव सर तुम्हाला एवढी चिडण्याची काय गरज आहे? असं आम्ही का केलं त्याच्या मागची भावना तरी समजून घ्या. राघव म्हणत असतो, मला त्यामागची भावना काही सुद्धा सांगू नका, पण तुम्ही मला फसवलेलं आहे तेवढंच मात्र मला सांग. मी त्या सरांना फोन करून सुद्धा सांगितलेलं आहे आणि मी परत त्यांना फोन लावला आणि सांगितलं तर माझी काय व्हॅल्यू राहिली. राघव म्हणत असतो, सिंधू तू माझ्या प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं सोडून दे आता, असं राघव सिंधूला म्हणत असतो. त्यावर सिंधू म्हणत असते, आईचा त्रास बघवला नाही म्हणून मी फक्त ही सगळी गोष्ट केलेली आहे. राघव म्हणत असतो, आईला मी कसंही समजवलं असतं, पण तुला या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्याची काही सुद्धा गरज नव्हती. ज्या वेळेला मी तिला म्हणलं होतं की आई मी जातोय त्यावेळेलाच तिच्या मनाची तयारी मी करून दिली होती, पण तू मला प्रत्येक वेळेला तसं करून नाही दिलं. तू तुझं पुढे घोडं दामटवतच राहिलीस. राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू हे तू सगळं चुकीचं केलेलं आहेस. त्यावर आता सिंधू म्हणत असते, मला माहीत आहे मी फक्त हे सगळं आईंसाठी केलेलं आहे. मला माहीत आहे त्या तुमच्या आई आहेत, पण त्या मला माझ्या आईसारख्या वाटतात. प्रत्येक वेळेला त्यांनी मला घरामध्ये खूप सपोर्ट केलेला आहे आणि प्रत्येक वेळेला माझ्या बाजूने उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांच्यासाठी मी हे करायलाच हवं होतं आणि मी ते केलेलं आहे. मला असं वाटत नाही की यामध्ये माझी चूक आहे. त्यांना त्रास देणं मला बरोबर नाही वाटत आणि त्यांची अवस्था माझ्याच्याने बघवली नव्हती. राघव म्हणत असतो, अच्छा मग तू प्रत्येक वेळेला म्हणत असते ना की आपलं लग्न फक्त एक डील आहे, मग आज तू काय केलंस? तू माझ्यावरती बायकोगिरी दाखवतेस. ते कोणत्या हक्काने दाखवत आहेस? त्यावर आता इथे सिंधू शांत राहते. राघव म्हणत असतो की झालीस ना शांत, मग असंच प्रत्येक वेळेला शांत राहायचं. कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खुपसायला जायचं नाही आणि त्याच्याशी तुझा काही सुद्धा संबंध नाहीये, असं आता इथे राघव हा सिंधूला म्हणत असतो. सिंधू समोर राघव हात जोडतो आणि म्हणत असतो की माझ्या सगळ्या गोष्टींपासून तू लांब राहायला शिक. आता नाही तर परत कधी मला ती ड्युटी जॉईन करायचीच आहे आणि मी ती ड्युटी जॉईन करणारच आहे. आता इथे राघव हा सिंधूला म्हणत असतो. त्यावर सिंधू म्हणत असते, तुम्ही जर इथे थांबला असता तुमचं आणि राया भाऊजींचं नातं सुद्धा सुरळीतपणे झालं असतं आणि हेच कारण त्यामागचं होतं. आपलं घर सुद्धा एकत्र आलं असतं, पण त्याच्यासाठीच तेच तुम्हाला नको होतं. त्या तुम्हाला सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता. सिंधू आता इथे विचार करत असते, राघव सर माझ्याशी असे का वागायला लागलेले आहेत? एकेकाळी राघव सर माझ्याशी किती चांगले वागायचे. मला बाहेर सुद्धा फिरायला घेऊन गेलेले होते. अॅनिव्हर्सरी सुद्धा सेलिब्रेट केली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी माझी साथ दिली. आता राघव सरांना काय झालेलं आहे आणि ते असे माझ्या बरोबर का वागतायत? आता सिंधू ही मनातली मनात विचार करत असते. राघव म्हणत असतो, काय झालं ना तोंड बंद? प्रत्येक वेळेला तोंड बंद ठेवत जा आणि माझ्या गोष्टींच्या आड येण्याचा प्रयत्न करू नकोस. राघव आता इथून चिडून जात असतो. सिंधू म्हणत असते की राघव सर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्या सरांना सांगू नका की मी ड्युटी जॉईन केली आहे, मी तुमची फसवणूक केलेली आहे. त्या सरांना काय वाटेल? त्यांना असं वाटेल की IPS ऑफिसरने आपल्याला फसवलेलं आहे. मग तुमची काय इमेज राहील ऑफिसमध्ये? तुम्ही इथेच राहा आणि एन्जॉय करा. आता राघव तिथून चिडून निघून जातो. तर इकडे आता मधू ही लॉक करून सिंधूच्या रूम मध्ये येते. सिंधू म्हणत असते, आज चक्क लॉक करून रूम मध्ये आलात? त्यावर मधू म्हणत असते, ते काय आहे ना, मी आणि राया शॉपिंगसाठी निघालो होतो. घरातल्या प्रत्येकाला मी विचारलं आहे तुमच्यासाठी काय हवं आहे का? तुलाही मी विचारायला आलेली आहे. तुला काय हवं असेल तर मी आणू का? त्यावर सिंधू म्हणत असते, नको. पण तुमचं हे सगळं जे चाललं आहे ना ते मी तुम्हाला सांगते. राया भाऊजी तुमची मनापासून साथ देत आहेत. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. तुम्ही त्यांना मनापासून साथ द्या. मला माहित आहे तुम्ही हे सगळं का करताय. राघव सरांना जळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय आणि तुम्हाला असं वाटतं की राघव सर या सगळ्या गोष्टींनी जळतील, पण तुम्ही राया भाऊजींना मनापासून साथ द्या. त्यांना असं खेळवू नका. मधू आता इथे सिंधूला म्हणत असते, सिंधू तू प्रत्येक वेळेला मला घालून पाडूनच बोलत आलेली आहे, पण आता तसं होणार नाही. पण आता माझ्या जे मनाला वाटते ना तसंच मी वागणार आहे. तू मला सांगायची अजिबात गरज नाहीये. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही राया, मधू आणि राघव या तिघांच्या समोर आलेली असते आणि त्यांना म्हणत असते, तुम्ही तिघे मिळून कुठे गेलेला होता?
त्यावर आता राया म्हणत असतो, अगं सिंधू, आम्ही शॉपिंगला गेलेलो होतो मॉलमध्ये. मधू म्हणत असते, खरंच सिंधू, आम्ही खूप मजा केली आणि तू सुद्धा यायला हवं होतंस. हे सगळं ऐकून आता इथे सिंधूला राग आलेला असतो. सिंधूचा चेहरा पडलेला असतो. तर इकडे आता सिंधू ही राघवला रूम मध्ये येते आणि म्हणत असते, तुम्हाला काय गरज होती त्या दोघांबरोबर मॉलमध्ये जायची? त्या दोघांना एकमेकांसोबत एकांत मिळत होता, तर काय गरज होती तुम्हाला? आता इथे सिंधू ही राघवला म्हणत असते. राघव आता सिंधूला म्हणत असतो की सिंधू, प्रत्येक वेळेला मी तुझ्या म्हणण्यानुसार ऐकणार नाहीये. मी प्रत्येक वेळेला तुझ्या म्हणण्यानुसार करणार नाही. आणि राघव हा इथे रागवलेला असतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.